श्रोतेहो नमस्कार. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दिवसेंदिवस सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून देशी वाणांचा वापर करावा यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करतायत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याखालचं क्षेत्रही गेल्या काही वर्षामध्ये वाढताना आपण बघतो. मात्र हे देशी वाण जर आपल्याकडे लागवड करायची असेल तर त्याच्यासाठी आवश्यकता आहे ती बियाणांची उपलब्धता. आणि बियाणांच्या उपलब्धतेपासून लागवडीचं तंत्र, त्याचप्रमाणे त्याची विक्री व्यवस्था, यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करणारी अशी एक संस्था आहे. ही संस्था म्हणजे ॲग्रिकार्ट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी. या संस्थेच्या माध्यमातून देशी वाणांचं जतन, त्याचप्रमाणे त्याचं संवर्धन करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे. आज या संस्थेचे सचिव सचिन चोरगे आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडूनच या वाटचालीची त्यांची माहिती करून घेऊया. मला एक सांगा की देशी वाण जास्तीत जास्त लोकांनी घ्यावेत, क्षेत्र वाढावं, याच्या मागची कारणं तुम्ही पटवून देत असताना नेमकी कुठली कारणं तुम्ही ह्या शेतकऱ्यांना सांगता, काही सांगाल? सुरुवातच मी करेन जागतिक वातावरण बदलापासून. देशी वाणं ही हजारो लाखो वर्षांपासून माणसाकडे आहेत. देशी वाण ही मुख्यतः अशा जाती आहेत पिकांच्या ज्या वर्षानुवर्ष आपण जपून ठेवलेल्या शेतकऱ्यांनी, आणि त्या जाती आपल्याकडे पूर्वीच्या वातावरणामध्ये म्हणजे अजून आजपासून लाखो वर्षांपूर्वी किंवा हजारो वर्षांपूर्वी पासूनच्या वातावरणातून इथपर्यंत आतापर्यंत त्या आलेल्या आहेत. म्हणजे वातावरणाच्या बदलाप्रमाणे त्यांच्यामध्ये बदल घडलेले आहेत. याचा अर्थ आपण जे क्लायमेट रेझिलियंट हा जो शब्द वापरतो, म्हणजे वातावरणानुसार जुळवून घेणाऱ्या जाती, ह्या जाती म्हणजे हे देशी वाण आहेत. आपण बघतो जसं तुम्ही म्हणालात की वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या आणि वर्षानुवर्ष चालत असलेल्या पिकांचं बियाणं आपण म्हणजेच देशी वाण. बरोबर. पण मला एक सांगा की नंतर काही कालावधीनंतर लोकांच्या अन्नधान्याची गरज भागावी म्हणून आपण संकरित वाणांना सुरुवात केली. बरोबर. संकरीकरण झालं. मग त्यामध्ये हे देशी वाण लुप्त झाले का? सगळेच नाही. यामध्ये जे पारंपरिक वाण होते म्हणजे देशी वाण जे म्हणतोय त्या वाणांचं लागवडीचं क्षेत्र कमी झालं. काही वाणं खरोखर लुप्त झाली कारण बदलत्या वातावरणामुळे किंवा जीवनशैलीमुळे त्या वाणांचं जतन करणं हे शक्य झालं नाही. किंवा काही वाणं ही काही स्थानिक म्हणजे एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या वाडीपुरतीच मर्यादित होती. अशी वाणं पूर्णपणे लुप्त झाली. पण जी वाणं मोठ्या क्षेत्रापर्यंत लागवड केली जात होती अशी पारंपरिक वाणं आजही आपल्याला पाहायला मिळतात. आता तुमची ही ॲग्रिकार्ट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सिंधुदुर्गामधलं लागवडीचं क्षेत्र विचारात घेतलं, पिकांचं क्षेत्र विचारात घेतलं तर नाचणी आणि भात या दोन पिकाखालचं क्षेत्र तसं मोठं. बरोबर. आणि बाजूला असलेला सह्याद्रीचा परिसर हा जर बघितला तर ह्या ठिकाणी तुम्हाला देशी वाणांची कदाचित उपलब्धता होत असावी. मला सांगा की भात आणि नाचणी एवढं क्षेत्र तुम्ही तुमच्या नजरेपुढे ठेवलंय का? नाही. भात आणि नाचणी याच्या व्यतिरिक्त भाजीपाल्यांची बियाणं आहेत, त्यानंतर कंद भाज्यांची बियाणं आहेत, हे सुद्धा आपण कडधान्य आहेत, हे सुद्धा आपण आपल्या संवर्धनामध्ये आपण आणलेली आहे. मग आता ह्या देशी बियाणं, देशी वाण आपल्या सिंधुदुर्गातले गोळा करायचे खूप कठीण काम असेल ना? हो. काय केली, सुरुवात कशी केली तुम्ही? सर, सुरुवात माहिती काढण्यापासून असते की कोणकोणती वाणं शेतकऱ्यांना माहिती आहेत, ती खरोखर ती वाणांची बियाणं त्या शेतकऱ्यांकडे आहेत का, ती वाणं तीच आहेत का, हे इतर शेतकऱ्यांना म्हणजे एका शेतकऱ्याने सांगितलं की बाबा हे माझं वालाई भात आहे, बेळा भात आहे, तर हे बेळा भात आहे का, हेच वालाई भात आहे का, हे कम्युनिटीमध्ये म्हणजे समाजामधून इतर शेतकऱ्यांकडून ते आपल्याला त्याचं पुष्टीकरण करून घ्यावं लागतं. हे असे पुष्टीकरण केलेली वाणं नंतर लागवड करायची, त्यांचं पुढचं जनरेशन जे आहे हे जनरेशन तेच आहे का, म्हणजे ट्रू ब्रीडिंग आहे का, हे चेक करायचं. 2 ते 3 वर्ष कालावधी तर यातच जातो. आणि त्यानंतर मग आपण म्हणतो की खरोखर ही आपली वाणं आहेत म्हणून जी शेतकऱ्यांनी सांगितलेत की आमच्याकडे ही 10-20 प्रकार किंवा आतापर्यंत सापडलेले 45 प्रकार आहे ज्याचे पुष्टीकरण झालेलं आहे, ते अशा प्रकारे करून बघितलेले आहेत. एकीकडे जसं तुम्ही म्हणालात की गावामध्ये लोकांच्याकडून पुष्टी करून तुम्ही एखाद्या वाणांच्या बाबतीमध्ये माहिती गोळा करता. बरोबर.
पण त्याला शास्त्रीय आधार द्यावा, बरोबर. म्हणून त्याची काही जनुकीय तपासणी किंवा काही केली जाते? सर, जनुकीय तपासणीपर्यंत जाण्याआधी आपल्याला ऑनफिल्ड म्हणजे शेतामध्येच त्यांचा आधी तपासणी करावी लागते. सतत 2 ते 3 वर्ष त्यांची लागवड करावी लागते. त्यांचं आकृती वैज्ञानिक म्हणजे आपण बॉटनिकल स्टडी म्हणूया, बॉटनिकल स्टडी त्यांचा करावा लागतो. 64 प्रकारचे त्याचे कॅरेक्टर्स आहेत, हे कॅरेक्टर तपासावे लागतात. हे कॅरेक्टर्स 3ही वर्षी सारखे आले पाहिजेत, मगच आपण त्यांना जात आहे म्हणजे हीच वेगळी जात आहे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतर त्याचा जनुकीय अभ्यास पुढे व्हावा यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. जनुकीय अभ्यास करणं हा थोडा खर्चिक विषय असल्यामुळे प्राथमिक स्टेजला आपण ते करू शकत नाही. एकीकडे जसं तुम्ही म्हणालात की फक्त भात, नाचणी, त्याचबरोबर भाजीपाला पिकं, कडधान्य ही सिंधुदुर्गातच तयार होणारी तुम्ही मर्यादित ठेवलेली आहे की महाराष्ट्रामध्ये कुठेही लागवड केलेली स्थानिक वाण तुम्ही तुमच्याकडे आणता? सगळ्यात जास्त आपल्या सिंधुदुर्गामध्ये लागवड केलेलीच वाणं आहेत. म्हणजे जे 45 जाती आम्ही सांगतो, ह्या 45 जाती ह्या सिंधुदुर्गातल्या आणि रत्नागिरी म्हणजे कोकणातल्या हे 2 जिल्हे आम्ही घेतलेत, ह्या जिल्ह्यांमधले आहेत. तर उरलेले 6 ज्या जाती आहेत ज्या आम्ही टेस्ट करतोय सिंधुदुर्गामध्ये, जसं काळभात असेल, खडक्या असेल, आंबेमोहर असेल, तर ह्या जाती आम्ही टेस्ट करण्यासाठी म्हणून सिंधुदुर्गामध्ये आणल्यात. तर अशा काही 5-6 जाती आहेत. साधारणपणे तुमच्या संस्थेच्या माध्यमातून किती शेतकरी तुम्ही एकत्रित केलेत? आमच्या संस्थेच्या माध्यमातून आता संस्थेला संलग्न जे शेतकरी आहेत रजिस्टर्ड ते 516 शेतकरी आहेत. पण ही संस्था ह्या भात बियाण्याच्या माध्यमामधून 1000 शेतकऱ्यांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. 2019मध्येच आपण जेव्हा आपले मेंबर्स रजिस्टर्ड नव्हते त्याचवेळी 450 शेतकऱ्यांना आपण भात बियाणं दिलेलं. म्हणजे सोरटी आणि वालय हे 2 भात बियाणे आपण बायफ संस्थेच्या माध्यमातून त्यांच्याकडे दिलेली. म्हणजे असा अंदाज आहे की साधारण 36 एकर एवढं क्षेत्र त्यांनी लागवड केली असेल त्या वर्षामध्ये. आणि त्यानंतर मग त्या शेतकऱ्यांना कंपनीशी जोडून घेऊन आणखीनही त्यामध्ये शेतकरी जोडले गेले. हे केव्हा, किती वर्षापूर्वीची गोष्ट? 2019ची गोष्ट आहे. म्हणजे साधारणपणे 3 वर्षापूर्वी याला सुरुवात झाली. येस. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्यावेळी शेतकरी स्वतःकडे लागवड करायचं म्हणतात त्यावेळी उपलब्ध असलेली संकरित वाण, त्याच्यापासून मिळणारं जास्त उत्पादन असताना ते ह्या कमी उत्पादन देणाऱ्या स्थानिक वाणाकडे कसे काय वळतात? बरोबर. नाही, तुमचा प्रश्न अगदी समर्पकच आहे. कारण त्याचा आर्थिक दृष्टिकोन पाहिला तर आजपर्यंतचं हेच पाहण्यात आलं की पारंपरिक वाणापासून कमी उत्पादन मिळतं आणि संकरित वाणापासून किंवा सुधारित वाणांपासून जास्त उत्पादन मिळतं आहे. प्राथमिक पाहता हे बरोबरच आहे. पण अशी काही आपल्याकडे वाणं आहेत की जी सुधारित आणि संकरित वाणां इतकंच उत्पादन देतात. जसं मी नावच सांगतो, घाटी पंकज हे जे वाण आहे, निवजे गावामध्ये ह्या वाणाचं पहिल्यांदा हे लागलं म्हणजे लागवड केली गेली. आणि तिथे ते गेले 25 ते 30 वर्षामध्ये त्यांच्या इकडे डेव्हलप झालेलं वाण आहे. आणि ते आज गुंठ्याला 86 किलोपर्यंत त्याचं उत्पादन मिळत आहे. कृषी विभागाने त्याचा शिक्कामोर्तब केलेला आहे. याचाच अर्थ की पारंपरिक वाण संकरित वाणापेक्षा कुठे कमी उत्पादन देत आहे असं म्हणजे आपण सगळ्याच बाबतीमध्ये सांगू शकत नाही. पण पारंपरिक वाणांमध्ये हा प्रॉब्लेम नक्कीच आहे की त्यांचं उत्पादन बऱ्याचशा वाणांचं उत्पादन कमी आहे. पण हे आपल्याकडे असलेल्या शेतकऱ्यांचं जे बीजोत्पादनाचं जे ज्ञान आहे, जे लोप पावलेलं आहे पूर्वीपासूनचे ज्ञान, हे लोप पावलेल्या ज्ञानामुळे हा प्रॉब्लेम तयार झालाय असं आमचा काय असेल. एकीकडे जसं आपण म्हणतो की देशी वाणांची लागवड करावी, शेतकऱ्यांना त्याच्यासाठी तुम्ही उद्युक्त करता. पण निसर्गतः जेव्हा आपण एखाद्या पिकाचा विचार करतो त्यावेळी त्या ठिकाणी त्याला कुठलीही रासायनिक खतं पूर्वी मिळत नसतील, कुठली औषधं मिळत नसतील. मग अशा परिस्थितीमध्ये हे वाण तुम्हाला जेव्हा पुनर्निर्मित करायचे आहेत, वाढवायचे आहेत, त्यावेळी तुम्ही कुठली पद्धत अवलंबता? सर, सुरुवातीला आम्ही शेतकऱ्यांकडे जेव्हा हे वाण कलेक्ट करायला गेलो त्यावेळी आम्हाला कळलं की ते आधुनिक पद्धतीने शेती करतात. म्हणजे पारंपरिक वाणांची शेतीसुद्धा आधुनिक पद्धतीनेच केली जाते. म्हणजे त्यांना रासायनिक खतं देणं,
म्हणजे आपल्या इथे तर कीटकनाशकांची फवारणी होतच नाही भातावरती, जास्त करून खतच वापरली जातं, तर त्याच पद्धतीने होत होती. तर ती पद्धत आम्ही कंटिन्यू केली आधी, की त्यांना कारण त्यांना विश्वास बसावा किंवा त्या पिकाचं हमीशीर उत्पादन त्या पद्धतीने येत होतं, म्हणून तीच पद्धत आधी कंटिन्यू केली. आणि त्यानंतर 3ऱ्या वर्षी आम्ही हे सेंद्रिय पद्धतीमध्ये कन्वर्ट केलं. एक प्लॉट पूर्ण केला की ज्याच्यामध्ये सगळेच्या सगळे बियाणं जेवढी कलेक्ट केलेली तेवढी सगळी आपण सेंद्रिय पद्धतीने केली. आणि आपल्याला हे आढळलं की काही बियाणं आहेत ही सेंद्रिय पद्धतीच्या पद्धतीला चांगल्यापैकी हे देत आहेत, रिस्पॉन्स देत आहेत. आणि काही बियाणं ही थोडी कमजोर झालेली आहेत, पण ते कालाच्या ओघामध्ये कमजोर झाली. त्याची कारणं आता आपल्यासमोर आलेली आहेत, त्याच्यावरती काम चालू आहे. आता भाताच्या बाबतीमध्ये आणि नाचणीच्या बाबतीमध्ये या गेल्या 3 वर्षामध्ये तुम्ही अशी किती वाण संग्रहित केलेत आणि वाढवण्यासाठी प्रवृत्त केले लोकांना? भातामध्ये आपण 22 प्रकारचे लाल भाताचे वाण आहेत, 23 प्रकारचे सफेद भाताचे वाण आहेत, असे 45 भाताचे प्रकार हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमधून आहेत. त्याचबरोबर 7 प्रकारचे वाण हे आपण बाहेरून म्हणजे पुणे आणि कोल्हापूर इथून आपण आपल्या इथे इंट्रोड्यूस केलेले आहे. त्याचबरोबर मणिपूरचा एक वाण म्हणजे चकाऊ ब्लॅक राईस उंच असलेला, हां, तो आपल्या इथे इंट्रोड्यूस केला. नाचणीचे 2 प्रकार आहेत आपल्याकडे. इतर भाज्यांचे आणि कंदमुळांचे 26 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये चवळी, खास करून चवळीचे 8 प्रकार आपल्या इकडे सापडतात. त्यानंतर कडवेवाल जे सफेद आहेत, रंगीत आहेत. आपल्या इकडे रंगीत कडवेवाल हे आपल्या इकडचे स्पेशालिटी आहे. त्याचबरोबर मूग आहेत, काळे मूग आहेत, असे टोटल 26 प्रकार आपल्याकडे. पण आता एकीकडे आपण बघतो की दिवसेंदिवस GI टॅगिंगचे प्रकार वाढत आहेत. बरोबर. तर असं वैशिष्ट्यपूर्ण वाण फक्त सिंधुदुर्गामध्येच उपलब्ध आहेत असं काही तुमच्या अभ्यासात आलंय का? हो, आहेत. वालय, बेळा, खारामुंडगा, खोचरी आणि अशी 12 प्रकार आहेत आपल्याकडे. तर ते फक्त सिंधुदुर्गामध्ये सापडतात. आणि त्याच्यामध्ये वालय ह्या एकाच प्रकारामुळे आपला सिंधुदुर्ग ओळखला जातो. दुसरीकडे आपण जर बघितलं तर लाल भात असेल किंवा इतर जे भाताचे प्रकार आहेत आपले स्थानिक सिंधुदुर्गातले, त्याचा औषधी उपयोग सुद्धा होतो. येस, हो. तर हे करत असताना तुम्ही जेव्हा स्थानिक वाण निवडता, देशी वाण लागवडीला सांगता, त्यावेळी गावातून जेव्हा माहिती संकलित करता त्याच्यामध्ये असेही काही औषधी गुण किंवा काय त्याचे फायदे आहेत हे तयार करता तुम्ही? बरोबर सर. वैशिष्ट्य असल्याशिवाय त्या वाहनांना स्वतःचं काही महत्त्वच येणार नाही. वालय आणि सोनफळ हे ज्या 2 जाती आहेत, ह्या 2 जातींबद्दल आम्हाला प्रत्येक गावामधून जिथे आम्ही शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यू घेतले तिथे वालय आणि सोनफळबद्दल सगळ्यात जास्त सांगण्यात आलं की पूर्वी जेव्हा म्हणजे तापसरीचा हे व्हायचे, सात पसरायचे, त्यावेळी वालयची पेज आणि सोनफळ भाताची पेज ह्या 2 भातांच्या पेजचा सगळ्यात जास्त वापर केला जायचा. का तर विषाणू रोगांमध्ये, आता त्यावेळी विषाणू रोग, जीवाणू रोग हे कोणाला माहिती नव्हते, पण त्यांना हे माहिती होते की ताप आला की ही पेज प्यायची का लवकरात लवकर रिकव्हरी होते. नंतर आम्ही जेव्हा बायोप संस्थेने सोनफळ भाताचं जेव्हा त्याचं केमिकल ॲनालिसिस केले, त्यामध्ये मूलद्रव्य शोधून काढले, त्यावेळी कळलं की सोनफळ भातामध्ये झिंकचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्याच कालोखाल वालय भातामध्ये झिंकचं प्रमाण आहे. झिंकचं प्रमाण आहे याचाच अर्थ ज्या गोळ्या आपण कोरोनाच्या काळामध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी घेत होतो तेच मूलद्रव्य या भातांमध्ये निसर्गतः तिथे उपलब्ध आहेत. मग हे जे वाण आहेत ते विशिष्ट तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात असतील. हो. तर आपल्या सिंधुदुर्गातल्या कुठल्या तालुक्यांमध्ये तुम्हाला हे वाण सापडले? हो, कुडाळ, सावंतवाडी, मालवण या भागामध्ये आपल्याला वालय हे वाण सगळ्यात जास्त सापडतं. कारण 120 दिवसाचं वाण असल्यामुळे ह्या भागांमध्ये तिथल्या क्लायमॅटिक कंडिशनला ते सुटेबल आहे. सोनफळ हे 90 दिवसाचं वाण असल्यामुळे वैभववाडी आणि देवगड या भागामध्ये याला हे चांगलं सूट झालेलं आहे. कारण तिथल्या कातळ भागांमध्ये किंवा सडे भागांमध्ये हे वाण लावलं जातं. सोनफळ वाण 90 दिवसामध्ये ते तिथे होतं. स्वर्गीय, जसं तुम्ही म्हणालात की जेव्हा रासायनिक पृथक्करण ह्या तांदळाचं केलं बायोप संस्थेच्या माध्यमातून, तर त्यावेळी झिंकचं प्रमाण ह्या ठिकाणी जास्त. बरोबर. जमिनीमध्ये असलेले रसायनं सुद्धा यावेळी तपासले का तुम्ही?
अजूनपर्यंत हा भाग राहिला की वेगवेगळ्या गावांमध्ये सॅम्पल कलेक्ट करून तिथले मातीचंही परीक्षण करणं हा भाग अजून व्हायचा आहे यामध्ये, पण लवकरच तोही होईल. पण आम्हाला एक गोष्ट ही आढळली की मातीमध्ये जरी झिंकचं प्रमाण कमी असलं तरी सुद्धा ह्या वनस्पतींमध्ये झिंक किंवा इतर मूलद्रव्ये जी आहेत ती साठवून ठेवण्याचं किंवा ॲब्झॉर्ब करून म्हणजे आपण त्याला बायो अक्युम्युलेशन म्हणतो, हे करण्याचं त्यांच्यामध्ये ताकद आहे, टेंडन्सी आहे. तर त्याच्यामुळे ते उपयोगाला पडतं. आता देशी वाणांचं जेव्हा तुम्ही संकलन केलं, वाढवायला सुरुवात केली, लोकांना प्रश्न असतो तो उत्पादित केलेला माल विक्री करण्याचा, आणि त्याला दर खूप कमी पडत असतील ना, मिळत असतील, मग काय करता तुम्ही? बरोबर सर, सुरुवात अशीच होती की देशी वानं म्हटल्यावरती लोक गावठी म्हटल्यावरती त्या म्हणजे एक स्पेशल प्राईज असते त्याला गावठीला. म्हणजे जे बाहेर संकरित भाजी विकत घ्यायला गेलो की त्याला आपण 10 रुपयाला जोडी घेतो, तर हीच जोडी आपण 15 रुपये 20 रुपये गावठी भाजीला देतो. पण त्याला क्वांटम नव्हतं. काही 10, 15, 20 जोड्या झालं की गावठी भाजी किंवा 1-2 शेरामध्ये आपण तांदूळ मोजतो, धान्य मोजतो, तेवढे विकले गेले की झालं. पण त्याला जर बिझनेस स्वरूप आणायचं असेल किंवा त्याच्यावरती आपल्याला एखादा जीवनोक्ती कार्यक्रम चालवायचा असेल तर मग आपल्याला त्याला क्वांटम देणं गरजेचं होतं, आणि क्वांटम देण्यासाठी आपल्याला ते बाजारामध्ये त्या पद्धतीने मांडणं गरजेचं होतं. आणि ही गोष्ट आम्ही ओळखली. त्याचबरोबर बऱ्याच संस्थांना म्हणजे कृषी विभागाला ही गोष्ट कळत होती की इथे काहीतरी एक असा दुवा आणण्याची गरज आहे की जो ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग, त्यामध्ये इनोव्हेशन्स याच्यावरती लक्ष देईल. मग हे माहिती असून सुद्धा कोणी काम करायला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, त्यामुळे पुढे येत नव्हतं. पण आमचा थोडासा एक छोटा प्रयत्न आम्ही चालू केला 2018-19 मध्ये, आणि तो आज निदान लाल भाताच्या बाबतीमध्ये तरी आपल्याला सक्सेस होताना दिसतोय. म्हणजे बाजारपेठ तुम्हाला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्यापैकी. अगदी जेव्हा आम्ही 2019 मध्येच मार्केटिंग सुरुवात केली तेव्हाच बाजारपेठ सुरुवात झाली. एकीकडे निव्वळ त्याचं उत्पादन विकणं की त्यावर प्रक्रिया करायचं आणि त्याचे प्रोडक्ट्स विकणं, नेमकं काय सुरू केलं तुम्ही? सर, आम्ही सुरुवातच फक्त तांदूळ विक्रीपासूनच केली. लाल तांदूळ विकणे आणि त्याचा उकडा म्हणजे वालायचा उकडा तांदूळ विकणे, हे 2च प्रोडक्ट आम्ही घेतले सुरुवातीला आणि त्याचं मार्केटिंग सुरुवात केली. मार्केटिंग करत असताना आम्ही त्याचं वैशिष्ट्य सांगितलं. 2019 मध्ये सुरुवात जेव्हा झाली त्यावेळी त्याचं वैशिष्ट्य सांगून केलं. लोकांना त्यांनी खाऊ घातलं, त्यांना टेस्ट करायला दिलं, एक थोडा वेळ दिला लोकांना ते गोष्ट कळण्यासाठी. आणि त्यानंतर मग आम्हाला काही महिन्यांनी प्रतिसाद जेव्हा मिळाला काही आठवड्यांनी, त्यावेळी तो प्रचंड प्रतिसाद होता. पण आता यासाठी स्थानिक बाजारपेठा की शहरातल्या बाजारपेठा तुम्ही बघितल्या? सुरुवात शहरातल्या बाजारपेठांपासून केली, कारण तिथूनच एक फीडबॅक येणं आणि क्वांटम मिळणं हे तिथूनच आपल्याला सध्या तरी. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, जास्तीत जास्त शेतकरी आपल्या गावातले जे देशी वाण आहेत त्याला एकत्रित करणं आणि त्याचं संवर्धन करावं म्हणून पुढे यावेत म्हणून तुम्ही काय करताय? सर, 2019 पासूनच आम्ही शेतकऱ्यांच्या सभा घ्यायला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या मिटिंग्समध्ये आम्ही त्यांना त्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये पारंपरिक वाणांच्या संदर्भामध्ये असलेल्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या आम्ही त्यांना विचारायला सुरुवात केली, आणि ह्या समस्या आम्ही त्यांना कोणत्या प्रकारे सॉल्व्ह करता येतील हेही त्यांना सांगायला सुरुवात केलं. सगळ्याच गोष्टींचे सोल्युशन आम्हाला 2019 मध्ये माहिती नव्हते. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आपल्या इथे आहे तो म्हणजे देशी वाणांची उंची वाढणं आणि ते लोळणं. वालायला हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झाला की त्याचं क्षेत्र कमी होण्यामागचं आणि आजही लोकांचा वाणाच्या बाबतीचा दृष्टिकोन आहे तो असाच आहे की ते कुठेही लावा, ते उंच वाढाचं 6 फूट आणि ते लोळतं. पण त्याच्यावरचे सोल्युशन त्यावेळी नव्हतं. पण 2022 मध्ये आम्हाला आमचेच एक मित्र आहेत समाज कल्याणचे उपायुक्त श्री प्रमोद जाधव सर, त्यांच्याच वाचनामध्ये एकदा आलं की सिलिकॉन हा घटक असा आहे जो गवताच्या काडीला कणखरता देतो, आणि सिलिकॉनचं प्रमाण जर आपण शेतामध्ये वाढवलं तर
तर ही समस्या कुठेतरी प्रमाण कमी होईल. हां, लोण्याचं प्रमाण कमी होईल. पण हे द्यायचं कसं, सिलिकॉन आणायचं कुठून, हा शोध सुरू झाला. आणि मग आम्ही हळूहळू बजाज कंपनीच्या पाटल्याधारी जिथे प्रचंड प्रमाणावरती भाताचं तूस अर्धवट जाळून ते एका म्हणजे गोण्यांमध्ये भरून ठेवलं जात होतं, तिथे आमचं लक्ष गेलं. आणि त्यांनीच सांगितलं की अरे, ही राख म्हणजे 80% सिलिकॉन आहे आणि 20% कार्बन आहे. मग तेच वापरायला तुम्ही सुरुवात केली. तेच वापरायला आम्ही सल्ला द्यायला सुरुवात केला. आणि हा प्रयोगही आम्ही करून पाहिला. सुरुवातीला सल्ला देण्याआधी आम्ही प्रयोग करून पाहिला. 2 एकर जमीन घेतली पेंडूर गावामध्ये. तिथे एका एकरमध्ये घाटीपंखाचे वाण बिना हे सिलिकॉन वापरता केलं. आणि एका एकरमध्ये मोठ्या प्रमाणात सिलिकॉनचा वापर केला. बाकी खतं, शेणखत ह्याला सारख्याच प्रमाणामध्ये दिले. त्या वर्षी दुर्दैवाने वादळही झालं. आणि आम्हाला हे कळलं की ज्या जमिनीमध्ये सिलिकॉन पडलेलं त्या वादळामध्येही ते तग धरून राहिलं. आणि निष्कर्ष तुमच्या हाती आले. निष्कर्ष हाती आले. आता दुसरा एक भाग असा असतो की आपण पूर्वीचे जे बियाणं आहेत, घरची बियाणं जेव्हा वापरायला सांगतो आपण, तेव्हा पूर्वी गावामध्ये घरामध्ये मातीची भांडी असायची. त्याला बियाणांना राख ते लावून ते आपलं बियाणं ठेवायचे आणि पुढच्या वर्षी जेव्हा लागवडीची वेळ येईल त्यावेळी लागवड करायची. मग आता तुम्हाला बियाणं बँक तयार करायची, तर तुम्ही काय करता? सर, बियाणं बँकेमध्ये पूर्वीच्या पारंपरिक पद्धती करताच येतील असं नाही आहे. त्या पद्धती आपल्याला जतन करून त्यांच्याबद्दल अभ्यास तर नक्कीच करू शकतो आपण की ह्या पद्धतींमुळे खरोखर बियाणांच्या शेल्फ लाईफमध्ये काही फरक पडायचा का, किंवा त्यावेळच्या कंडिशन्समुळे किंवा साधनांचा असलेला अभाव यांच्यामुळे ह्या पद्धती वापरल्या जायच्या, यांचा अभ्यास सुरूच आहे. पण आता ज्या आधुनिक पद्धती आल्यात या आधुनिक पद्धती जास्त सक्षम आहेत बियाणं स्टोअर करणं किंवा जतन करून ठेवण्याच्या संदर्भामध्ये. त्यामुळे आम्ही आता नवीन पद्धतीनेच बियाणांचं संगोपन करून ठेवतो. म्हणजे त्यांचं स्टोरेज जे आहे ते करून ठेवतो. म्हणजे आता ग्रेन प्रो बॅग्स असतील, ड्रम्स असतील, ह्याच गोष्टींचा वापर जास्त करून केला जातोय. पण आम्हाला हेही त्याचबरोबर मी आवर्जून सांगेन की आम्हाला मोडी ही जी आपली पारंपरिक बियाणं साठवण्याची किंवा धान्य साठवण्याची जी काही मोडी बांधण्याची कला होती, ही कला खरोखर उपयोगाची आहे. अगदी 2 वर्षापर्यंत ह्या मोडीमध्ये बियाणं वायबल राहतं. म्हणजे 2 वर्षानंतरही बियाणं आपण पेरू शकतो. म्हणजे उगवण क्षमता कुठलीही कमी होत नाही 2 वर्षापर्यंत. त्याचबरोबर भात जुना करण्याची जी पद्धत आहे ही गवताच्या त्या मोडीमध्ये लवकर होते. म्हणजे या पद्धतीचा आपली जी परंपरा आहे ती खऱ्या अर्थानं जर टिकून ठेवली तर त्याचा लाभ प्रत्येकाला होऊ शकतो. चोरगेजी, तुम्ही आणि तुमचे सगळे संचालक मंडळ या दृष्टीनं काम करता आहात हे खरं आहे. पण तुमच्या शासनाकडून आणि शेतकऱ्यांच्याकडून काही अपेक्षा असतील, काही सांगू शकाल? हो सर, शासनाकडून आधी मी हे सांगेन की जेव्हा आपण मार्केट म्हणजे बाजारामध्ये जातोय आणि हे पाहतोय की लोकांचा कल आता सेंद्रिय शेतीकडे वळतोय, म्हणजे सेंद्रिय उत्पादनांकडे जास्त करून वळतोय. त्यांना आता चांगलं खायचं आहे, क्वालिटी पाहिजे. क्वांटिटी तर लागणारच आहे कारण लोकसंख्या वाढते, पण क्वालिटी पण हवी आहे. मग ह्या रेसमध्ये आपल्याला हे सापडतंय की जी पारंपरिक जे वाणं आहेत हे आपल्याला चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या पद्धतीचं अन्न देऊ शकतात. त्यांच्यावरती शोध करणं, त्यांचं सुधारणा होणं, त्यांच्यामध्ये सुधारित बियाणं तयार करणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांकडून त्यानंतर जे काही संशोधन करणारे कृषी संशोधन करणारे जे संस्था आहेत त्या संस्थांकडून ह्या वाणांवरती संशोधन व्हावं, त्यांचं सुधारीकरण व्हावं असं मी शासनाला आवर्जून सांगेन. पण याबरोबर आपल्याला शेतकऱ्यांचंही हित जपता आलं पाहिजे, कारण ही सगळी शेतकऱ्यांनी जपलेली वाणं आहेत. त्यामुळे त्यांची मक्तेदारी कोणत्या कंपनीकडे जाऊ नये, ती शेतकऱ्यांची राहावीत, हेही आपल्याला त्याबरोबर पाहावं लागेल. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की देशी वाण हे तुमच्या वातावरणीय बदलाशी आहे त्या जमिनीशी, भौगोलिक परिस्थितीशी
एकरूप झालेल्या गोष्टी असतात Correct. आणि त्या ठिकाणी त्या चांगल्या पद्धतीनं उत्पादन देऊ शकतात. Yes. तेव्हा गरज आहे ते इतर ठिकाणी बियाणं उत्पादन करून आपल्याकडे लागवड न करण्याची, बरोबर. त्याऐवजी देशी वाण जर आपण त्या ठिकाणी वापरलं तर त्यामुळं एक चांगलं ते पीक आपल्या हातात येऊ शकतं. बरोबर. आणि या पुढच्या काळामध्ये विषमुक्त अन्न ही संकल्पना जर आपल्याला राबवायची असेल, सेंद्रिय शेतीतून मिळालेलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर देशी वाणाला पर्याय नाही. तर बरोबर. तेव्हा चोरगेजी, तुमच्यासारखी संस्था या ठिकाणी जी कार्यरत आहे ती निश्चितपणे चांगलं काम करते. या देशी वाणांचं मोठ्या प्रमाणामध्ये संवर्धन व्हावं, उत्पादन वाढावं या दृष्टीनं तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आपण इथं आलात आणि माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे. नमस्कार. नमस्कार सर.